आज आम्हा दोघा नवरा बायकोची ना भांडणच होणार आहे. ते का ते पुढे सांगतेच, कारण आहे ना एवढ्या पहाटे त्यांनी आज मला उठवलंय. वीकेंड असून सुद्धा आहे ना मी लेट उठायचं म्हणते आणि ते मला लवकर उठवतात. का तर त्यांचं म्हणणं असतं की घरात भाजीला वगैरे भरायचं. पण इकडे तुम्ही बघू शकता भाजीला काहीच नव्हतं, सगळं मोकळं होतं. काहीतरी होता प्रॉब्लेम, त्यामुळे ना सगळीकडे पोलीस बंदोबस्त होता. त्यामुळे निलावाचं मार्केट सुद्धा बंद होतं. आम्ही गेलो होतो निलावाच्याच मार्केटला, पण ते बंद होतं. त्यामुळे 1-2 भाजीवालेच फक्त बसले होते. तिथून भाजीपाला घेतला आणि एवढ्या पहाटे येऊन सुद्धा ना निलावाचं मार्केट बंद असल्यामुळे आमचा खूप मोठा पचका झालता. आणि त्यामुळेच आहे ना माझी तर प्रचंड चिडचिड झालती, कारण त्यांनी मला झोपेतून उठवूनच आणलं होतं. त्या भाजीपाला घेतला आणि म्हटलं चला इडलीचं बॅटर घेऊया रेडीमेडच, कारण आता तापच नको कुठल्या गोष्टीचा करायला. चटणी सुद्धा मी तिथूनच पार्सल घेतली, आता बघू ती कशी लागतीये. आणि फ्रुट्स घ्यायला गेलो तर ह्या दुकानामध्ये आंबे विकायला होते. ते बघून आम्ही दोघं पण चकित झालतो. पण जे ते फ्रुट्स ज्या त्या सीझनमध्येच खायला मजा येते, त्यामुळे आंबे तर आम्ही काही घेतले नाही. आणि हे डोक्यावरती देव घेऊन जे चाललेत ना, ह्याला तुमच्याकडे काय म्हणतात ना ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके.